ते तर दीक्षूचा आज टिफिन मी बनवला होता. खरे करत होता कपडे घालायला. तयारी झाल्यानंतर मग बाबू इकडे एकटाच धावत फिरत. अरे वा. जोहार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवसानंतर मी तुमच्यासोबत असा ब्लॉग शेअर करत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवर नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. खूप थंडी असल्यामुळे सकाळी उठायलाच वाटत नाही. जेवढं पांघरून घेऊन झोपू तेवढं चांगलं वाटतं, त्याच्यासाठी उठावं असं वाटतच नाही. तर बघा, इकडे मी आता पाणी भरून घेतलं आहे आणि ते मला दीक्षूसाठी आंघोळीला गरम करायचं आहे. मी गॅसवरच पाणी गरम करून घेते. गिझर किंवा हीटर वापरत नाही. लहान मुलं घरात आहेत, त्याच्यासाठी भीतीसुद्धा वाटते, म्हणून ते आम्ही यूज करत नाही. म्हणून मी गॅसवरच जेवढं होईल तेवढं पाणी गरम करते. हीटर किंवा गिझर यूज करायला ते काही एवढं नाही, पण ते घरात लहान मुलं आहेत आणि त्यांना सांभाळायचं. थोडा वेळ आपण स्वयंपाक बनवायला घेणार किंवा काही कामात असू तेव्हा त्यांच्याकडे लक्ष नसेल तर ते काय करून राहतील याची भीती वाटते, म्हणून ते आम्ही लावत नाही. 4च माणसं असल्यामुळे तेवढं आम्हाला पुरेसं असतं. आणि बघा, आज मी टिफिनसाठी फ्लावर कोबी आणि मटार बनवणार आहे. ह्या भाज्या ज्या होत्या ते कालच मी साफ करून घेतलेल्या आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलेल्या. सकाळी मग लवकर उठायचं, थंडीमुळे कंटाळाही येतो आणि मग त्याच्यात वेळही खूप जातो. त्याच्यासाठी आदल्या दिवशीच करून ठेवलं तर खूप बरं पडतं आणि आपला वेळही वाचतो. तर मी इकडे भाजी बनवून घेतली आहे आणि दीक्षूसाठी पाणी तिकडनं मला ठेवून द्यायचं आहे. त्याच्यासाठी माझी भाजी झाल्यानंतर मी भाकरी भाजायला घेतल्या आणि टिफिनला दीक्षूला जास्त भाकरीच आवडतात, त्याच्यासाठी मी भाकरीच देते. चपात्या तिला दिल्या तर तिला आवडत नाही, मग तांदळाच्या भाकरी दिल्या तर ती खाऊन येते, तर मी तांदळाची भाकरच तिला देते. माझी भाजी तर बनवून झालेली आहे. आता भाकरी भाजायची आणि दीक्षूसाठी पाणी गरम करून घ्यायचं आहे. तेवढं झाल्यानंतर मी दीक्षूला उठवते आणि मग ती आंघोळी करून घेते. तर दीक्षूचा आज टिफिन मी बनवला होता आणि नंतर मग विचार बदलला की म्हटलं आज हॉस्पिटलला जाऊ, कारण तिला कालच त्रास झाला होता, तर आज लगेच दाखवू, असं कसली वाट नको बघू, जाऊन डॉक्टरला दाखवून येऊ म्हणून तिलाही स्कूलमध्ये न पाठवता आणि दीक्षूचे पप्पा आहे ड्युटीला न जाता सुट्टी घेतली आणि मग तिला हॉस्पिटलला न्यायचं ठरलं. सकाळचा माझा नाश्ता बनवून झाला होता आणि भांडी वगैरे धुवून ठेवल्यानंतर मी पटापट मग झाडू मारायला लागली. सगळं झाडून पोता मारून कपडे पण धुवायचे होते, ते पण सगळे आवरून नंतर आम्हाला जायचं होतं, तर मी पटापट माझी कामं आवरायला लागले. थंडी पण खूप लागते, त्याच्यामुळे पटापट आवरलं तर बरं मग. आणि बाबूही आहे, तो मग काहीच करू देत नाही, तर मग त्याला घेतलं किंवा झोपलेला असेल तेव्हा पटकन मी ही कामं आवरली तर मलाही बरं पडतं. पण सध्या मी एकटीच असल्यामुळे बाबू झोपलेला असतो तेव्हाच मला ही कामं आवरता येतात, नाही तर मग तो एकदा उठला की मग त्याच्या मागेच राहावं लागतं, असं होतं माझं. मी इंटर्नशिप करत होती तेव्हा आईला घेऊन आलेली, तर मग त्या होत्या बाबूशी, पण मग त्यांनाही करमत नाही इकडे आणि आता त्यांची तब्येतही बरी नाही, तर मग घरी गेल्या तर नका म्हटलं येऊ, आता मी राहीन असं. मग त्यांना नाही मी बोलवलं परत. कसं असतं, गावाकडे राहिल्यामुळे त्यांना असं सिटी ठिकाणी आणलं की करमत नाही, त्यांना खूप वेगळं वेगळं वाटतं, अजिबात करमत नाही. आणि गावाकडे फिरलेले असतात, आपण पण जर एखाद्या नवीन ठिकाणी गेले तर आपल्याला पण करमत नाही, तसं होतं त्यांचं. सगळी कामं आवरून झाली, आंघोळी वगैरे झाली, नाश्ता पाणी झाल्यानंतर मग जवळपास 11 वाजले होते. मग पटापट आम्ही तयारी केली आणि बाबू आहे तो खूप नखरे करत होता कपडे घालायला. तयारी झाल्यानंतर मग निघालो आम्ही हॉस्पिटलला. तर बघा, आम्ही जाऊन आलो घरी आणि बाबूला खूप झोप लागलेली होती, म्हणून बाबू झोपलेला आहे आणि हे पोरांचे औषधं दिलेले आहेत. तर बाबू झोपलेला तोवर मी स्वयंपाक बनवला आणि जेवण वगैरे करून परत मी मॉलमध्ये जाऊन आली. काही सामान घ्यायचं होतं आणि पोरांना सोबत नेलं तर मग ते घेऊ देत नाही काय पाहिजे ते, त्याच्यासाठी मी जाऊन पटकन आली. तोवर बाबू उठलेला होता, तर आणलेलं सामान मी सगळं आता डब्यात भरून घेते आहे. आणि इथं बघा बाजूला बाबूसुद्धा मला हेल्पिंग करतो, त्याच्यासाठी खजूर आणले होते तर त्याने ते घेतले आणि खायला लागला. आणि
डब्यात सगळं सामान भरून ठेवत होते तेव्हा त्याला ते खजूर पण भरून ठेवले म्हणून तो मागत होता, त्याच्यासाठी रडायला लागला. बी काढली बस झालं. तर बघा आम्ही परत निघालोय. 4 वाजता दीक्षूचं ट्युशन असतं, तर दीक्षूला ट्युशनला सोडलं आणि आम्ही तिघेजण निघालो परत. आम्हाला जायचं होतं चिखल्याला, पण चिखल्याला जायला आम्हाला टाईम झाला, तर मग आम्ही तिकडे न जाता इकडे डहाणूलाच थांबलो. तर खूप दिवसापासून इकडे बीचला आलेलेच नव्हते, तर म्हटलं चला एक फेरी मारून घेऊया. जायचं होतं चिखल्याला कामानिमित्त, पण ते टाईम 5 वाजून गेल्यानंतर मग आता काय ते काम म्हटलं होणार नाही, मग इकडेच थांबलो. आणि बघा इव्हनिंगचं व्ह्यू किती मस्त दिसतंय. जसं संध्याकाळी थोडं शांतता हवी असेल तर बीचला जाऊन बसलो तर खूप छान वाटतं. आणि बाबू इकडे एकटाच धावत फिरत होता, त्याला पण खेळायची इच्छा होत नव्हती, तरी पण त्याने तिकडे उड्या मारल्या. दीक्षू सोबत राहिली असती तर दोघांची खूप मज्जा झाली असती. तेवढं काय बाबू इकडे खेळला नाही. बाबू इकडे ये. ए बाबू इकडे ये. पकडा 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 पकडा. चप्पल काढून खेळ. चप्पल काढ आधी. बरं चाल बरं. अरे वा, जंपिंग करा, जंप करा. इथं जंप कर. जंप. अरे वा, अजून जंप. अरे वा, उठा. अजून जंप मार ना. आम्हाला इथून जाताना दीक्षूला सोबतच घेऊन जायचं होतं. तिचंही ट्युशन 6-6:30 पर्यंत सुट्टी होते, तर तिला सोबतच घेऊन गेलो. घरी गेल्यानंतर आम्ही कोळंबी घेतलेली, त्याची भाजी बनवली मस्तपैकी आणि दीक्षू परत घरी आल्यानंतर तिचा स्टडी करत बसली. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जोहार. भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.